राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. राज्यातील मतदारांनीच राज्याचा मुख्यमंत्री ठरवावा आणि मतदार यादी पारदर्शक व अचूक असावी अशी मागणी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली आहे. बोगस आणि दुबार मतदार नोंदणीबाबत प्रशासनाला 4 पत्रे देऊनही लेखी उत्तर मिळाले नसल्याचा त्यांनी आरोप केला. भाडेकरू एकाच घरात किती जण राहतात याचीही प्रशासनाने योग्य पडताळणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या विरोधात 15 ऑगस्टला सकाळी 11 वाजता उपोषण करणारच असा निर्धार संदेश पारकर यांनी व्यक्त केला आहे. पुनर्निरीक्षण, विशेष सखोल, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR याबाबत गेले अनेक महिने हा विषय कणकवली शहरातल्या बोगस मतदार नोंदणीचा मी सातत्यानं लावून धरलेला आहे. आजपर्यंत अनेक पत्रव्यवहार हे त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील, या राज्याचे महसूल मंत्री असतील, भारत निवडणूक आयोग असेल, महाराष्ट्र निवडणूक आयोग असेल, या सगळ्यांना त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेले आहेत आणि जवळजवळ 4 पत्रव्यवहार हे आतापर्यंत त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि शेवटचा ज्यावेळी मी पत्रव्यवहार या सगळ्या यंत्रणेशी केला त्यावेळी मी त्या पत्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की 13 ऑगस्टपर्यंत, म्हणजे आज 13 ऑगस्ट आहे, 13 ऑगस्टपर्यंत आपण याबाबत आमच्याशी चर्चा करावी, आमच्या मुद्द्याशी आम्हाला त्याबाबतचं लेखी उत्तर आपण त्या ठिकाणी द्यावं. आणि जर हे होत नसेल तर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी झेंडा वंदनाच्या नंतर, कार्यक्रमाच्या नंतर त्या ठिकाणी उपोषणाला बसणार अशा प्रकारचा इशारा हा संबंधित यंत्रणेला, प्रशासनाला त्या ठिकाणी दिलेला होता. खरं तर आमच्या या निमित्तानं मागण्या अशा होत्या की याबाबत जे काही तुम्ही SIR ही जी प्रोसिजर सुरू केलेली आहे, जनतेचा पैसा आहे, सरकारी सगळी यंत्रणा आपण त्या ठिकाणी वापरलेली आहे, अनेक जिल्हा परिषद असेल, नगरपंचायती असतील, पंचायत समिती असतील, शिक्षक असतील, अशा प्रकारच्या अनेक यंत्रणा आपण सरकारी वापरून गेले अनेक महिने हा त्या ठिकाणी आपण एक मतदार नोंदणीचा एक प्रोग्राम, एक निवडणूक कार्यक्रम त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. पण असं असताना सुद्धा अनेक मुद्दे ज्याच्यामध्ये याबाबतचे आपण काय नियम ठरवलेत हा प्रश्न आम्ही प्रशासनाला विचारलेला होता. याची कार्यपद्धती काय आहे याबाबत सुद्धा त्या ठिकाणी विचारणा केलेली होती. त्याचप्रमाणे जो महत्त्वाचा जो मुद्दा आहे, वास्तव्याचा दाखला, प्रूफ ऑफ ऑर्डिनरी रेसिडेन्स, जो वास्तव्याचा दाखला आहे हा दाखला त्या ठिकाणी आपण कोणता ग्राह्य धरणार हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. याबाबतचं लेखी स्पष्टीकरण हे सुद्धा त्या ठिकाणी मागितलेलं होतं. आणि त्याचबरोबर ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत, SIRची जी काही अंमलबजावणी आपण करणार आहात त्याच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत या सूचना त्या ठिकाणी मिळाव्यात. त्याचबरोबर याबाबतचे अभिलेख, कागदपत्र मिळावीत आणि त्याचबरोबर आकडेवारी मिळावी. याबाबत सुद्धा जिल्हाधिकारी यांना, प्रांताधिकारी, तहसीलदार, त्याचप्रमाणे BLO यांच्याशी सुद्धा त्यानिमित्तानं सगळे पत्रव्यवहार केलेले होते. पण कुठल्याही पत्राचं, एकही पत्राचं उत्तर अद्यापही त्या ठिकाणी आलेलं नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये एक पत्र व्यवहार तहसीलदारांनी नगराध्यक्ष या संदर्भामध्ये झाला, पण बाकी सगळ्या पत्रव्यवहारामध्ये कुठल्याही प्रकारचं लेखी स्वरूपाचं उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं नाही. 13 ऑगस्टपर्यंत मी त्या ठिकाणी, म्हणजे आज 13 ऑगस्ट आहे, माझी अपेक्षा होती की या सगळ्या बाबतीमध्ये कुठंतरी ही सगळी यंत्रणा त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारेल आणि कुठंतरी आमच्याशी त्या ठिकाणी चर्चा करतील. अशा प्रकारची कुठलीही चर्चा त्या निमित्तानं झालेली नाही. आणि म्हणून आज 13 ऑगस्ट आहे, आजपर्यंत त्या ठिकाणी मी प्रशासनाचं उत्तर, तशा पद्धतीचं योग्य उत्तर जर त्या ठिकाणी मिळालं तरच त्या ठिकाणी मी त्याबाबतचा विचार करेन. नाहीतर 15 ऑगस्टला या संपूर्ण जी मतदार बोगस नोंदणी ही माझ्या कणकवली शहरामध्ये सुरू आहे, या नोंदणीच्या विरोधामध्ये जर तुम्ही सखोल, विशेष आणि 20-22 वर्षानंतर
या मतदार यादींचं पुनर्निरीक्षण जर करत असाल तर ते योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे. मग तशा पद्धतीनं होत नाही. जनतेचा पैसा तुम्ही खर्च करताय, सरकारी यंत्रणेचा वापर करताय आणि मग तुम्ही अशा पद्धतीनं या ठिकाणी काम का करताय. मध्यंतरी एक या सगळ्या म्हणजे मतदार नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये जो कार्यक्रम जाहीर केला त्याच्यामध्ये त्यांनी आक्षेप आणि हरकती हे आपण त्या दिवसामध्ये घेणार अशा प्रकारची एक तारीख दिलेली आहे. पण माझं प्रशासनाला म्हणणं असं आहे की सगळी सरकारी यंत्रणा आपण लावलेली आहे, सगळे तुमच्याकडे नियम आहेत, मग आक्षेप घेण्यासारखं काम किंवा हरकती निर्माण होण्यासारखं काम आपण आपल्याकडनं का अपेक्षित आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की कोणाची हरकत किंवा कोणाची त्या ठिकाणी आक्षेप हा त्या ठिकाणी येता कामा नये. आणि म्हणून योग्य काम, कुठल्याही बोगस मतदाराची नोंदणी, दुबार मतदाराची नोंदणी त्या ठिकाणी होता कामा नये. त्याचबरोबर जे भाडेकरू आहेत त्यांची त्या ठिकाणी नोंदणी होता कामा नये. त्याचबरोबर जो कुटुंब पद्धती आहे त्या कुटुंब पद्धतीमधला एखादा मतदार मी समजू शकतो, पण कुटुंबाच्या पद्धतीच्या बाहेर इतर जाती धर्माचा जर त्या ठिकाणी मतदाराची नोंद होत असेल तर ही मतदाराची नोंद त्या ठिकाणी चुकीची आहे. मध्यंतरी एक निवडणूक आयोगानं सुद्धा एक पत्र त्या निमित्तानं आता नव्यानं काढलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जर कोण त्या ठिकाणी बोगस मतदार नोंदणी करत असेल तर तो भारतीय कायद्याप्रमाणे गुन्हा आहे, त्याला शिक्षा आहे. आणि अशा प्रकारचं सुद्धा पत्र ते त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं हे जाहीर केलेलं आहे, भारत निवडणूक आयोगानं, मुख्य निवडणूक आयोगानं. आणि म्हणून याच्यामधलं जे गांभीर्य आहे, माझं एवढंच त्याच्यामधलं सातत्यानं सांगणं आहे की त्या जो मतदार आहे त्या गावातला त्यांनी त्या ठिकाणी त्या गावचं मतदान त्या ठिकाणी करायचं आहे. दुसऱ्याने येऊन त्या ठिकाणी मतदान करू नये. शहरामध्ये जो शहरामधला मतदार आहे, ज्याचा शहरामध्ये वास्तव्य आहे, वास्तव्याचा दाखला आहे, ज्याचा शहरामध्ये रहिवास आहे, हा मतदार नोंदणीमध्ये त्याची नोंद झाली पाहिजे. ही यामागची सगळी भूमिका त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून सातत्याने गेले अनेक दिवस या विषयावर आवाज उठवून सुद्धा, अनेक प्रकारचे पत्रव्यवहार करून सुद्धा कुठलीही दखल ही प्रशासनानं त्या ठिकाणी घेतलेली नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला लोकशाहीमध्ये माझा या ठिकाणी आक्षेप आहे. माझे त्या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी हा मी आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय. आणि 15 ऑगस्टला जर त्या ठिकाणी काही बदल झाला नाही, जर बोगस मतदारांची नोंदणी प्रशासनाकडनं जर होत असेल तर 15 ऑगस्टला प्रांत ऑफिसच्या कार्यालयाच्या समोर त्या ठिकाणी मी उपोषणाला त्या ठिकाणी बसणार. तर मी सन्माननीय या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची भेट घेतली. त्यांनी माझा विषय समजून घेतला आणि त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला, मुख्य निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यांनी सुद्धा याबाबतचं म्हणजे गांभीर्य हे त्या पत्राच्या माध्यमातून त्या निवडणूक आयोगाला, मुख्य निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे. कदाचित तेही आपल्या परीने प्रयत्न करतात. मी जिल्हाधिकारी मॅडमना सुद्धा त्या ठिकाणी स्वतः भेटलेलो आहे. त्यांना सुद्धा याबाबत जे काय वास्तव्य आहे ही सुद्धा चर्चा त्यांच्याशी केलेली आहे. प्रांत साहेबांशी सुद्धा यावेळी अनेकदा मी त्या ठिकाणी भेटलो, तहसीलदार साहेबांशी सुद्धा भेटलेलो आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे या सगळ्या याच्यामध्ये लोकशाही मार्गाने मी त्या ठिकाणी लढतोय, कायदेशीर मार्गाने सुद्धा त्या ठिकाणी मी लढणार आहे. आणि 15 ऑगस्टला जर त्या ठिकाणी याबाबत ठोस निर्णय प्रशासनाने केला नाही, माझं म्हणणं की आक्षेप यावे किंवा हरकती यावेत अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी प्रशासन का करतंय. एक जनतेचा पैसा आपण खर्च करताय, 20-22 वर्षानंतर ही पुनर्नोंदणी होते. मग अशा वेळी अनेक शासनाचे कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात. माझ्या नगरपालिकेचे जवळजवळ 7 ते 8 कर्मचारी आहेत, जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत, प्रशासनात ते महाराष्ट्राच्या जी खाती आहेत, अनेक डिपार्टमेंट आहेत, या विभागात ते कर्मचारी आहेत. मग हे सगळं त्या ठिकाणी होत असताना योग्य काम का त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून योग्य काम व्हावं, बोगस मतदारांची नोंदणी होऊ नये याच्यासाठी ह्या त्या ठिकाणी माझी सगळे मी जे काही उपोषण करतोय किंवा जो काही मी आवाज उठवतोय किंवा जो काही मी पत्रव्यवहार करतोय याची मागची माझी तीच भूमिका आहे की माझ्या शहरामध्ये जो राहतो, ज्याचा रहिवास आहे, ज्याचं वास्तव्य आहे, असाच मतदार हा माझ्या शहराचा मतदार असला पाहिजे, ही माझी त्या ठिकाणी भूमिका आहे. हीच भूमिका माझी तालुक्यातली आहे आणि हीच भूमिका माझी जिल्ह्यातली आहे. सूचना आणि हरकती मागवण्यासाठी जो कालावधी दिला होता त्या कालावधीमध्ये आपण काय सूचना हरकती घेतल्या आहेत का? सूचना हरकतीचा जो त्यांचा कार्यक्रम जो जाहीर झालेला आहे संपूर्ण, म्हणजे कशा पद्धतीनं सुरुवात आणि कशा पद्धतीनं यादी होणार आहे, याच्यामध्ये त्यांनी तो कालावधी दिलेला आहे. पण माझं तेच सांगणं आहे
की तुम्ही जनतेचा पैसा खर्च करताय, सगळी सरकारी यंत्रणा काम करते, म्हणजे जिल्हाधिकारी आहेत, प्रांताधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, BLO आहेत, जिल्हा परिषदचे कर्मचारी आहेत, नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, सगळ्या विभागांचे कर्मचारी आहेत, हे सगळे खर्च करून काम करत असताना काही तुम्हाला त्या ठिकाणी नियम दिले आहेत, कार्यपद्धती ठरवून दिलेली आहे, तुमच्याकडे त्या ठिकाणी मार्गदर्शन दिलेलं आहे, अभिलेख आहे, आकडेवारी आहे, हे सगळं असताना हरकती आणि आक्षेप येण्यासारखं काम आपण त्या ठिकाणी का करताय? आपण जर कामच योग्य केलं तर त्या ठिकाणी कुठलीही हरकत त्या ठिकाणी येणार नाही, कुठलेही आक्षेप त्या ठिकाणी येणार, आणि म्हणून माझी लढाई आहे. साहेब, तिकडनं निवडणूक आयोगात कार्यक्रम जो आलेला आहे त्याच्यानुसारच तो हरकती आणि त्यांच्यातनं संपूर्ण राज्यातच तसं हे चालू आहे. नाही, हरकती जो मतदार याद्यांचा जो कार्यक्रम जाहीर झाला, त्या कार्यक्रम जाहीर झालेल्या मध्ये हा पूर्ण निवडणूकचा कार्यक्रम, त्याला मध्ये मुदत पण वाढ मिळाली, मागच्या महिन्यामध्ये तो संपला तर पुढे वाढ मिळाली, आणि यंदा महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका या डिसेंबरमध्ये त्या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत, आणि त्याच्या आधी ही सगळी मतदार सखोल जी विशेष सखोल पुनर्निरीक्षण जे आहे मतदार यादीचं ते व्हायला पाहिजे, ही जबाबदारी आहे. म्हणून माझं तेच म्हणणं आहे की हे सगळं करत असताना आपण योग्य मतदारांची नोंदणी ती त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, त्या तालुक्यामध्ये व्हावी. आणि माझं असं म्हणणं आहे की माझ्या जिल्ह्यातला जो किंवा महाराष्ट्रातला जो मतदार आहे त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवावा. इतर राज्यातल्या, गोवा राज्यातल्या, कर्नाटक राज्यातल्या मतदारांनी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ठरवू नये. मग तेच आहे माझं म्हणणं की मतदार यादी ही जी आहे ही शेवटी लोकप्रतिनिधी ज्या निवडणुका होतात त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. मग त्या निवडणूक जर याद्या जर आपण योग्य केल्या, जर त्याचं विशेष सखोल पुनर्निरीक्षण केलं, ज्याच्यासाठी हा सगळा खर्च चालू आहे, ज्याच्यासाठी ही सगळी यंत्रणा राबते, ज्याच्यासाठी जनतेचा पैसा खर्च होतो, त्याच्यातच योग्य काम करा. दुबार जे मतदार आहेत त्यांचं कुठंतरी ऐच्छिक एका ठिकाणी त्यांना फायनल करा. जे बोगस मतदार आहेत ते बोगस मतदार या मतदार यादीतनं वगळा आणि यादी स्वच्छ करा. तर म्हणजे 10-11 वाजता, सकाळी 11 वाजताच्या दरम्यान मी त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. कारण बोगस मतदार नोंदणी त्या ठिकाणी होऊ नये, म्हणजे जिल्ह्यामध्ये होऊ नये, तालुक्यामध्ये होऊ नये आणि माझ्या शहरामध्ये होऊ नये. आणि जर BLOवर ही जबाबदारी असेल, या यंत्रणेवर जबाबदारी असेल, तर त्या यंत्रणेने नियमाप्रमाणे दुबार मतदार नोंदणी त्या ठिकाणी होता कामा नये. ज्याचं वास्तव्य आहे, जो रहिवास आहे, त्याच माणसाचं त्या गावामध्ये त्या ठिकाणी नोंदणी झाली पाहिजे, ही त्या ठिकाणी आमची भूमिका आहे. अनेक पुरावे मी मागच्या याच्यामध्ये दिलेले होते, असेसमेंट पारकरांचा, आणि तिथं राहत आहेत गाडेगावकर, असेसमेंट आंबडोसकरांचा, तिथं राहतात वांडरमारे, असे अनेक पुरावे या संबंध याच्यामध्ये, या विषयामध्ये हे त्या ठिकाणी मी प्रशासनाला दिलेले आहे. मग प्रशासनाची जबाबदारी आहे, हे जर सगळं चुकीचं काम त्या ठिकाणी चालू असेल, BLOकडे सुद्धा मी माहिती मागितलेली होती, अद्याप त्यांनी मला माहिती दिलेली नाही. 12 BLO या शहरामध्ये आहेत, 17 वॉर्ड आणि 12 बूथ अशा पद्धतीने आहेत. मग त्यांची जबाबदारी आहे, ते का त्या ठिकाणी चुकीचं काम करतायत, त्यांना विचारणार कोण? याबाबत तहसीलदार असतील, प्रांत असतील, जिल्हाधिकारी असतील, निवडणूक आयोग असेल, यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून काही त्या ठिकाणी बोगस मतांच्या वर त्या ठिकाणी हे सगळं मतदार यादीवर त्या ठिकाणी काही लोक आपलं अस्तित्व त्या ठिकाणी त्यांचं आहे. आणि म्हणून माझं स्पष्ट यामधली भूमिका आहे की जो माझ्या शहरातला नागरिक आहे, जो माझ्या शहरातला रहिवासी आहे, जो शहरातला माझ्या वास्तव्याचा त्याच्याकडे दाखला आहे, तोच माणूस माझ्या शहराचा मतदार असला पाहिजे. आणि म्हणून बोगस मतदार नोंदणी या सखोल विशेष मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणामध्ये होऊ नये, याच्यासाठीची ही माझी लढाई आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.